सावधान वारे सोडवन करा हरिनामे आयुष्य सरनिया कोणबा संगाती पुढे होय फजित यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काय आयुष्य सरनिया कोणबा सांगाती पुढे होय फजित यमदंड एका जनार्दने तुकारे आंधळा देखतोसी डोळा सुख दुःख आयुष्य सरनिया कोणबा संगात पुढे होय फजित यमदंड महायोग पेटे तटे भीमरथ्याम वरम कुंडलिकाय दातु मुनींद्रै समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते सेवे लागे सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की काळाने ग्रासले सावधान वारी सोडवन करा हरिनामी आयुष्य सरनिया कोणबा सांगाती पुढे होय भजेते यमदंड विठ्ठल काळा निग्रासिले सावधान भारे सोडवन करा हरिनामे आयुष्य सरलिया कोण बा सांगाती पुढे होय भजेते यमदंड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र कीर्तन रूपे सेवा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता चंद्राची शीतलता प्राप्त झाली असे देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा मानव जातीला जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करणारा गोड असा अभंग मी तुमच्या पुढे मांडलेला आहे। कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या या गुंडा नगरीमध्ये सगळ्याला माहिती आहे आपण कोणत्या कारणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहेत। आज या ठिकाणी आपल्याच गावचे आदरणीय स्वर्गवासी संतोष बाबा मारोतराव वावरे यांनी इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये गमन केलेले आहे आणि मग त्यांच्या नंतर महाराज त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी आमच्या वडिलाचं कार्य उत्तर कार्य चांगल्या प्रकारे पार पडलं पाहिजे म्हणून आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे ज्ञानोबा मामा वावरे आणि त्यांचे छोटे बंधू माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे निवृत्ती मामा वावरे यांच्या फोनमुळे महाराज इथपर्यंत येण्याच्या योगाला मी त्या दिवशी सुद्धा आलो होतो मोतीच्या कार्यक्रमाला। तिथं आल्याच्या नंतर मी पाहिलं की महाराज संतोबा बाबांना काय कार्य केलं असेल। तिथं जमलेला तो समुदाय, तिथं जमलेला तो महाराज माणसाचा समुदाय पाहिला आणि लक्षात आलं की बाबांना आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं असेल, त्यामुळं महाराज एवढा समाज त्या दिवशी जमला होता। आता खरं तर हे दोन्ही चिरंजीव महाराज यांना दुःख आहे
आणि दुःख वडील जाण्याचं दुःख महाराज सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर वडील निघून जाण्याचं दुःख आहे गड्या. पण एकनाथ महाराज म्हणतात ज्या दिवशी तुमचे वडील निघून जातात ना त्या दिवशी रडत बसू नका. त्या दिवशी एकच करा, त्यांच्या नावानं भजन करा, त्यांच्या नावानं हरिपाठ करा. तो म्हणजे पर्व काळ आहे. तो काय पर्व काळ आहे. तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या गोळ्या संपल्या का काय? मी अभ्यास करून बोलायलो. माय आणि बाप ज्या दिवशी निघून जाते त्या दिवशी पोरासाठी तो पर्व काळ असतो. एकनाथ महाराजांनी ओवी लिहिली भागवतामध्ये. एकच जण थांब द्या. पुरुषासी पर्व काळ जीवनात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ ती वेळ धर्माची अति पवित्र गा. मायबाप निघून जाणं ही पुरुषासाठी म्हणजे मुलासाठी धर्माची पवित्र वेळ असते. म्हणून त्या दिवशी त्यांनी मुलांनी रडत बसायचं नाही. त्यांच्यासाठी महाराज हरिपाठ करायचा, भजन करायचं, कीर्तन करायचं. आणि आजच्या हा कीर्तनाचा 8 तास त्यासाठीच असतो महाराज. कशासाठी? एखादं जर काम महाराज एखादं जर पुण्य जर संतो बाबाला जर वैकुंठाला जाण्यासाठी जर कमी पडत असेल तर आज केलेलं कीर्तन, आज केलेलं भजन, आज केलेलं हरिपाठ बाबाला वैकुंठाला जाण्यासाठी महाराज मोकळी वाट करण्याचं साधन आहे. कीर्तन पुढची साधन आहे महाराज. जर आज निवृत्ती मामानं आणि ज्ञानोबा मामानं जर इथं बसल्याच्या नंतर त्यांच्या नावानं जर हरिपाठ जर केला बाबाला जाण्यासाठी महाराज वैकुंठाची वाट मोकळी. मी बोलत नाही, ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून महाराज त्यांचं उत्तर कार्य चांगलं व्हावं म्हणून या दोन्ही चिरंजीवाची महाराज चांगली धारणा आहे. यांना द्यावे तेवढे धन्यवाद. का मी सांगत असतो हे कलियुग आहे महाराज. या कलियुगामध्ये जिवंतपणेच मायबापाची सेवा लोक करणत, मायबापाला बोलणत. पण मायबाप निघून गेल्याच्या नंतर महाराज उत्तर कार्य करणं हे कोणाचं कर्तव्य? मुलाचं कर्तव्य. म्हणून हे कर्तव्य महाराज ते पार पाडत आहेत म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विठाला सुंदर वातावरण आहे, सुंदर नियोजन आहे, सुंदर गाणार आहे, सुंदर वाजवणार आहेत महाराज. ज्यांनी गोड अशी चाल गायली माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण आदरणीय माझे जीवलग मित्र रोहिदास महाराज माटेगावकर आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. पाठीमागे ज्यांनी गोड अशी चाल गायली माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे वैभव महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. गोड महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन म्हटलं. हरिभक्तपरायण आमचे आकाजी महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. आपल्याच गावचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. इकडं हरिभक्तपरायण भगवान बाबा आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. आपल्या गावामध्ये ज्यांची कथा चालू आहे आमचे लहू महाराज, त्यांना सुद्धा वंदन. दोन्ही मृदुंगाचार्य अगदी गोड आहेत महाराज. काय नाव? आदिनाथ महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन. हरिभक्तपरायण भागवत महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन. यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, त्यांना सुद्धा वंदन. साऊंड सिस्टीम गोड आहे. ज्यांच्याकडे आज जेवण झालं माझे मित्र हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज, त्यांना सुद्धा वंदन आहे. सर्वांना वंदन करतो. माझे कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी आपल्याच गावचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भालेराव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा वंदन आहे. आणि कीर्तनाला प्रारंभ आहे. विठाला प्रस्तावना करीत असताना एक वाक्य फार महत्वाचे मायबाप हो. भगवंताने अनमोल असा नरदेह तुम्हाला प्राप्त करून दिला. हा नरदेह आपल्याला सहजासहजी मिळाला नाही. हा नरदेह मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सायास करावं लागले, तेव्हा मनुष्य देह मिळाला. महाराज म्हणतात कसा मनुष्य देह मिळाला? अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेहाता आला तुझ्या. अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह आपल्याला मिळाला. विठाला ज्यांची कीर्तनाला उपस्थिती लाभली आमचे हरिभक्तपरायण अच्युत महाराज पिंगळकर, ते सुद्धा कीर्तन श्रवण करण्यासाठी आले, त्यांना सुद्धा वंदन आहे. मनुष्य देह कसा मिळाला? महाराज म्हणतात मनुष्य देह मिळवत असताना आपल्याला बरेच कष्ट सायास करावं लागले, तेव्हा मनुष्य देह मिळाला. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहा. एका एका योनीमध्ये आपल्याला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागला, तेव्हा मनुष्य देह मिळाला. मग मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर माणसाने चिंतन केलं पाहिजे की हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळाला. हा मनुष्य देह आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळाला. बघा पण महाराज इथं येऊन आपण तो व्यर्थ वाया घालवायला लागलो.
मनुष्य देह पुन्हा नाही. बघा, कुणाचे 5 वर्ष गेलेत, कुणाचे 10 गेलेत, कुणाचे 20 गेलेत, कुणाचे 30 गेलेत, कुणाचं 50 गेलं. आयुष्य व्यर्थ वाया गेलं. बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषयी व्यथा, वृद्धपणे प्रवतले चिंता, मरे मागुता जन्म घेणे. जीवडा जीवडा दो दिन का मेहमान रे, कब समरोगे अब तो कब समरोगे अब तो कब समरोगे कब सुमरो मेरा अब तो कब सुमरो मेरा अब तुम कब सुमरो मेरा. बालपनी जो खेल गवाया, तरुण हुआ तो समय गवाया, तरुण हुआ तो समय गवाया, तरुण हुआ तो समय गवाया. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान रे, कब समरोगे कब समरोगे कब समरोगे. जीवड़ा 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 दो दिन का मेहमान, कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे मेरा, कब सुमरोगे. गोड. बालपणा तो खेल गवाया, तरना हुआ तो समय गवाया. ये जीवड़ा दो दिन का मेहमान, अब तुम कब सुमरोगे राम. प्रश्न विचारला महाराज, तुम्हाला मनुष्य देह मिळाला, हे मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर तुम्ही देवाचं भजन केलं का? येथे येऊन केले काय विठ्ठल नाही आठविला. महाराजाला प्रश्न विचारला, महाराज देवाचं भजन का करायचं? महाराज म्हणले, भजन याच्यासाठी करायचंय, तुम्हाला इथं काही श्वास मोजून दिलेले आहेत, तुमचे श्वास संपले की तुमचं महाराज आयुष्य संपणार आहे, तुम्हाला मरायचंय. मरण्याच्या अगोदर तुम्ही भजन करून सावध होऊन त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, म्हणून भजन करायला लावलं. देवे दिला दे भजना कोमटा, 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 देवे दिला दे भजना
देवे दिला देह भजन गोमटा. पण काय झालं, तो या झाला फाटा. बाधिकेचा महाराज भजन करण्यासाठी मनुष्य देह मिळाला, पण आपण भजन न करता तो महाराज व्यर्थ वाया घालवायला लागलो. कारण महाराज इथं आलेला प्रत्येक घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला मरायचे महाराज. ज्ञानोबा म्हणतात ना, शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया जिया परी. मरण निर्विकल्प आहे महाराज. फरक एवढा आहे की संतोष बाबाला जाऊन 13 दिवस झाले, बरोबर 15 दिवस गंगापूजनाचा कार्यक्रम आहे. 15 दिवस झाले. काही लोक काल गेलेत, काही लोकांना आज जायचे आणि काही लोकांना उद्या जायचे. कोई कल गया कोई आज गया, कोई चंद रोज में जाएगा, चंद रोज में जाएगा. घर से निकला हुआ पंछी इस घर वापस नहीं आना है. वो सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. महाराजाला सावध करण्याचा प्रयत्न केला. झोपी गेलेल्या माणसाला सावध करण्याचा प्रयत्न केला. इथं बसलेला प्रत्येकच माणूस सावध असेल असं नाही. तुम्ही म्हणसाल महाराज काही बोलायला, आम्ही का झोपलोत का, आमचे डोळे उघडेत. अरे डोळे जरी उघडे असले तरी महाराज आपण हित कृत्याच्या ठिकाणी जागे नाहीत, झोपलेलो आहोत. म्हणून वेळोवेळा साधू संतांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, मातेचे आखोळे दगडाला पोटाशी. अरे आता तरी सावध होय. इथून मागचं आयुष्य गेलं तर गेलं, पण इथून पुढचं आयुष्य वाया घालू नको. कारण हा मनुष्य दे आपल्याला भाड्याने मिळालाय. कसा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. एकदा का महाराज आपलं आयुष्य संपलं की याच्यातून आपल्याला निघून जायचं. म्हणतात ना, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा इस जिंदगी का. काय खरे महाराज, काहीच खरं नाही. कोण कधी मरल याची गॅरंटी नाही महाराज. आपण काय लिहून आलो का बॉन्ड 100 रुपयाचं, काही इतके इतके दिवस जगायचं नाही महाराज. सत्ता नाही हातात, ग्रास गेले सत्ता नाही हातात, ग्रास गेले सत्ता नाही हातात, ग्रास गेले सत्ता नाही हातात. क्षणभंगुर हे जाई न कळता, ग्रास गेली सत्ता नाही हातात, ग्रास गेली सत्ता नाही हातात, ग्रास गेली सत्ता. क्षणभंगुर हे जाई न कळता, ग्रास गेली सत्ता नाही हातात, ग्रास गेली सत्ता नाही हाती, ग्रास गेली सत्ता नाही ग्रास सगळे सत्ता नाही हाती. अरे ताटातलं भोजन ताटात राहतंय, हातातला घास हातात राहतो, पण मरावं लागतं महाराज याची गॅरंटी नाही. म्हणून त्या ठिकाणी माणसानं सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन त्या ठिकाणी महाराज भजन केलं पाहिजे. कारण मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही. मृत्यू महाराज आपल्याला माहिती आहे का मृत्यू कधी येत नाही. ज्ञानोबरायन उपाय सांगितला बघा मरणाचे. मरण ओळखीता येतं, पण त्यासाठी गाथा वाचावं लागतं. काय वाचावं लागतं? लोक गाथाच वाचिनात. लोकाला वाटायला आम्ही गाथा वाचला तर मरतोल ना. गाथा वाचला पाहिजे. ज्ञानोबरायन मरणाचे उपाय सांगितले. कोणाला मरण ओळखायचं हात वरी करा बरं, मला भविष्य कळते.
मरणाचे उपाय सांगितले आपण ते पाहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात कानात बोट घालायचे. कानात बोट घातल्याच्या नंतर नाद ऐकू येतो. इथं घालू नका, कीर्तन ऐकू याचं नाही. कानात बोट घालायचे, नाद ऐकू येतो. ज्या दिवशी तुम्हाला नाद ऐकू येणार नाही समजायचं तिथून पुढं 9 दिवसामध्ये तुम्ही मरणार आहेत. कानी घालून या बोट, नाद जे पहावे न ऐकता जाणावे 9 दिवस. ज्ञानोबरायन पुढचा उपाय सांगितला. ह्या भोवळ्या असतात ना, भोवळ्याच्या मधोमध पाहायचं, चक्र दिसतं. ते चक्र जर नाही दिसलं तर समजायचं तिथून पुढं 7 दिवसामध्ये आपण मरणार आहे. आणि शेवटचा टप्पा ज्ञानोबरायन सांगितला, नाकाचा शेंडा पाहायचा. नाकाचा शेंडा सकाळी उठल्याबरोबर पाहायचा. ज्या दिवशी तुम्हाला नाकाचा शेंडा दिसणार नाही लगेच मोबाईल काढायचा आणि पोरीला फोन लावायचा. पोरीला म्हणायचं, पुरी 1 घंट्यात इथं रडायली. मी बोलत नाही, ज्ञानोबराय म्हणतात ना सागरीचे आग्रह न दिसता नयने मनातीच दिने रामकृष्ण. अरे ज्या दिवशी तुम्हाला नाकाचा शेंडा दिसणार नाही त्या दिवशी तुमचं मरण निश्चित आहे. पण हे पाहायला आम्हाला वेळ नाही महाराज. विठाला म्हणून तो मरण लांब आहे ना तोपर्यंत माणसानं सावध झालं पाहिजे. सावध होऊन मरण मंगलमय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोहिदास बा, माणसाचा जन्म झाला की माणसाने एकच अट्टहास केला पाहिजे. कोणता? शेवटचा दिवस गोड होण्याचा. याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शेवटचा दिवस, शेवटचा क्षण गोड कशाने होतो? अंतकाळाच्या वेळेला तुमच्या मुखामध्ये देव झाला, गोड झाला महाराज. त्याच्यासाठी अंतकाळाला देवाचं नाव येण्यासाठी काय करावं लागेल? तुका म्हणे सुखा पार नाही, पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी राजा नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. हरी अंतकाळी राजा नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार गोड प्रमाण काय? तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. तुका म्हणे सुखा पार नाही. पण अंतकाळाच्या वेळेला देवामध्ये, मुखामध्ये देवाचं नाव येण्यासाठी सुद्धा महाराज अभ्यास लागतो. काय लागतो? अभ्यास लागतो. अभ्यासाशिवाय काहीच नाही महाराज. शेवट फार महत्वाचा आहे गणेश बाबा. सुरुवातीला किती टाळं वाजवले, किती चाले म्हणले आणि किती कीर्तन केले हे महत्वाचं नाही. शेवट कसा झाला हे महत्वाचं आहे महाराज. शेवट किती महत्वाचा आहे? आवश्यक तो शेवट, येरवाऊ गी खटपट, चालू जाणे वाट विरळा कोणी खांदा. एखाद्याचाच शेवट गोड होऊ शकतो महाराज, कोणाचाही होत नाही. भजन करणारे, परमार्थ करणारे लाख असतात, लाख नाही कोटी सांगितले ज्ञानोबरायन. हस्तीच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैलतिरी विपाईला वेगे. एखाद्याचा शेवट कसा होतो? गोड होतं. त्याच्यासाठी उदाहरण दिले गाथ्यामध्ये बघा. उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं फळ येतं खायला, आंबा. आंब्याला मोहर कधी लागतो? उन्हाळ्यात. आता आंब्याला मोहर लागलेला महाराज. वसंत ऋतू आला की त्याला काय लागतं? मोहर लागतो. मोहर लागल्याच्या नंतर एखाद्या माणसानं फोन करावा, बाबा तारीख लिहून घ्या, कशाची? रसपोळी खायची. बरोबर आहे का ते? नाही, ते मोहर काय म्हणतो, जरा मोहर होय. जेवढा मोहर लागलाय तेवढ्या कैऱ्या होतात का? जेवढ्या कैऱ्या झाल्यात तेवढे आंबे होतात का? आणि जेवढे आंबे झालेत तेवढे पिकतात का? काही तर शेवटच्या टायमाला नसतात बुवा. मी आंबा म्हणवलं बरं का. विठाला मोहरा
काहीसे फळे नाही, आले काही गळती, पक्वदसे येते थोडी, नास आढी बेचे तो. महाराज म्हणतात शेवट गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे? काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, जरा भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून या नीट. आणि शेवटचं वाक्य महत्वाचं आहे, जरी करणे असेल गोड शेवट गा. आपला शेवट जर गोड करायचा असेल तर तन मन धनानं महाराज भजन केलं पाहिजे. मला वाटतंय आमचे संतो बाबा यांनी भजनच केलं महाराज. माझे 2-3 कीर्तन झाले. जेव्हा जेव्हा मी कीर्तनाला यायचो, घरी जायचो निवृत्ती मामाच्या, तेव्हा तेव्हा त्यांच्या हातामध्ये महाराज माळ असायची, तर मुखामध्ये रामकृष्ण हरी भजन असायचं. याला म्हणतात महाराज परमार्थ करणे. अरे तन मन धनानं परमार्थ केला पाहिजे महाराज, तेव्हा शेवट गोड होतो. शेवट गोड होण्यासाठी महाराज भजन केलं पाहिजे, कारण प्रत्येकाचा शेवट आहे तो काळ येण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. कारण काळ एकदा का आला मग तिथं कोणाचं काही चालत नाही. किती पैसा असू द्या तुमच्याकडे, किती सत्ता मोठी असू द्या, कोणतंही पद असू द्या महाराज, तिथं काही चालत नाही. मग तिथे न चले काही, सत्ता संपदा राहेल ठाईचे ठाई. माफी मागून बोलतो, माझा विषय नाही तो. पण बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस वारले महाराज, त्यावेळेस ते पक्षप्रमुख होते, पण जावं लागलं. विलासराव देशमुख वारले त्यावेळेस महाराज मंत्री होते, आणि अख्खं लातूर शहर विकत घेता येत होतं, एवढा पैसा त्यांच्याकडे होता, पण जावं लागलं. गोपीनाथराव मुंडे गेले, त्यांनाही जावं लागलं महाराज. आत्ता काल परवा एका महिन्याची घटना, अजित दादा पवार उपमुख्यमंत्री होते महाराज. पैसा तर एवढा होता, बारामती शहर एकटा माणूस विकत घेता येत होता, एवढा पैसा, पण जावं लागलं की नाही? काही चलत नाही महाराज. जेवढं कमवलंय तेवढं इथं ठेवावं लागतं, तिथं काहीच चालत नाही. म्हणून माणसानं पैसा कमवण्यापेक्षा महाराज चांगली माणसं कमवली पाहिजे. विठाला अरे तो काळ आला ना, काळाच्या बाबतीत वर्णन आलेलं आहे. काळ कसा आहे? निर्दया. हा काळ कसा आहे? निर्दयी. काळाच्या बाबतीत वर्णन आला. काळ कसा आहे? नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढी कुडी प्राणा. महाराज म्हणतात त्या यमाला दयामया नाही, तो विचार करीत नाही. हा म्हातारा आहे, हा तरुण आहे, हा बालक आहे, तो विचार करीत नाही. रोहिदास महाराज चांगले गायले त्याला ठेवा इथं, बाळू महाराज चांगले बोलायला त्याला उचला. तिथं कोणाचं चालत नाही महाराज. पेपरला एक बातमी वाचली, लहान लेकरासाठी तो थांबत नाही महाराज काळ. पेपरला एक बातमी वाचली महाराज, एका हॉस्पिटलमध्ये एक लेकरू जन्माला आलं, आणि जन्माला आल्याच्या नंतर डॉक्टरच्या लक्षात आलं त्याला किडनीच नाही. आता किडनी नसलेले बाळ जास्त दिवस वाचत नाही. त्यानं त्या डॉक्टरांना आईला सांगितलं की आई साहेब, जी लेकरू तुमचं जन्माला आलेलं आहे त्याला किडनी नाही, ते अपंग आहे, हे जास्त दिवस वाचणार नाही. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, आणि आईनं सांगितलं डॉक्टर साहेबाला, डॉक्टर साहेब पैसा जितका लागत तितका देतेत आम्ही, पण माझ्या लेकराला वाचवा. सांगितलं वाचू शकत नाही, काहीतरी पर्याय करा. म्हटलं एक पर्याय आहे. काय? याला कोणी जर किडनी डोनेट जर केली तर हे लेकरू वाचल. मग सांगितलं किती वेळ लागेल त्याला? 6 महिने थांबावं लागेल. 6 महिने थांबले, आणि 6 महिन्याच्या नंतर महाराज किडनी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नातेवाईक सोयरे धायरे यांना समाचार दिला, महाराज मेसेज पोहोचवला. कोणीच किडनी द्यायला तयार नव्हतं. पण आईनं विचार केला, हे जग मी पाहिलंय, माझ्या लेकराने जग पाहिलं पाहिजे, म्हणून मी मेले तरी चालतंय, माझी किडनी मी माझ्या बाळाला देणार. डॉक्टर साहेबाला विचारलं, डॉक्टर साहेब माझी किडनी चालेल का? म्हणले चालेल. ऑपरेशन थिएटरमध्ये दोघं सुद्धा नेले महाराज. एका बेडवरती आई होती, एका बेडवरती लेकरू होतं. ऑपरेशन चालू होतं. ऑपरेशन चालू असताना महाराज आईची किडनी काढता काढता काढता
आईची जीवन ज्योत माळवली, आई मृत्युमुखी पडली, डॉक्टर साहेबच रडायला लागले. ज्या आईनं प्रयत्न केले माझं लेकरू वाचावं म्हणून ती आईच मेली. पण जाऊ द्या, या आईचं स्वप्न आपण पूर्ण करू म्हणून ती किडनी घेतली आणि लेकराला बसवत असताना लेकरू सुद्धा मृत्युमुखी पडलं. मला सांगा, दोन्ही एकाच रूममध्ये होते. एका बेडवरती आई होती, एका बेडवरती लेकरू होतं. ऑपरेशन चालू होतं. या देहातून त्या देहामध्ये किडनी टाकण्यासाठी काहीतरी 5 मिनिटं लागतात. काळ जर 5 मिनिटं आपल्यासाठी जर थांबत नसेल तर आपण कोणाच्या भरोश्यावर बसलेलो आहेत. म्हणून महाराज म्हणतात, सोडविना तेव्हा माय बाबा, माय बाबा, सोडविना तेव्हा माय बाबा, सोडविना तेव्हा माय बाबा, सोडविना तेव्हा माय बाबा, काळाची एवढी पडेल बा तेव्हा, सोडविना तेव्हा माय बाबा, सोडविना तेव्हा माय बाबा, एवढी पडेल बा तेव्हा, सोडविना तेव्हा माय बाबा, सोडविना तेव्हा माय काय चालत नाही महाराज, तिथं कोणी सोडू शकत नाही. माय नाही, बाप नाही, तिथं कोणाचं काही चालत नाही, वशिला चालत नाही. म्हणून मी सांगत असतो महाराज, काळ लांब आहे ना, तोपर्यंत सावध व्हा. तो आला काही चालत नाही. बघा काय चालतं का, जसं आपण वाढदिवस साजरे करतो. आता वाढदिवस साजरे करण्याची पद्धत निघाली बघा. केक आणायचा, केक कापायचा. त्या पोराला वाटतं आम्हीच आमचे दिवस मोजालेत का. आपल्या माघाऱ्यात सुद्धा आपला एक जण वाढदिवस साजरा करतो. पण फरक एवढा आहे, आपण म्हणतो 20 वर्षे झाले, 30 झाले, 40 झाले, पण तो माणूस म्हणतो याचे 5च राहिले, 2च राहिले, 1च राहिले. घडी घडी काळ अजून किती आहे. म्हणून तो काळ येण्याच्या अगोदर सावधान व्हा. महाराज एकनाथ बाबा सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, काळाने त्रासीने सावधान व्हा रे, 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 काळाने मॉनिटर लावू द्या ना, काळाने त्रासीने सावधान व्हा रे, काळाने त्रासीने सावधान व्हा रे, सोडवण करा रे हरी नामे, सोडवण करा रे हरी नामे, आयुष्य सरलिया होय बाजाराची, आयुष्य सरलिया होन बाजाराची, सोडविना तेव्हा हे माय बाबे, सोडविना तेव्हा हरी नामे, आयुष्य सरलिया सांगा आयुष्य सरलिया होय वा. काळा निग्रासिले सावधान व्हारी, सोडवण करा हरी नामे. महाराज म्हणतात सावध व्हा आणि हरीचं भजन करा. हरीच्या नामानं तुमचा उद्धार होऊ शकतो. महाराज देवाचं भजन करा. देवाच्या भजना व्यतिरिक्त महाराज होणार नाही. बाकीचे नातेवाईक सोयरे धायरे हे महाराज तिथं काही करू शकत नाहीत. बघा पोटचा मुलगा सुद्धा काही करू शकत नाही. आमचे निवृत्ती मामाचं वडिलावर खूप प्रेम होतं महाराज. ज्या दिवशी वडील निघून गेले त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांच्या मनामध्ये विचार येत होते की माझ्या बापाला नेण्याच्या अगोदर जर मी गेलो असतो तर. पण तिथं काही चालत नाही महाराज. त्यांची इच्छा जरी असली त्यांच्यासोबत जाण्याची किंवा त्यांना थांबवण्याची तरी थांबू शकत नाही महाराज. तिथं काही चालत नाही. सोयरे धायरे नातेवाईक तिथं कोणाचं काय चालतं महाराज. एक पद आहे भागवतामध्ये,
हे कुठपर्यंत आपल्या सोबत येतात? मित्र हे साथी गंध के जल बिंदू पान तक, अर्धांगी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चले गए मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक। इससे भी आगे, इससे भी आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा। मित्र हे साथी गंध के जल बिंदू पान तक। मित्र महाराज येतात, आपण म्हणतो ना मित्राच्या बाबतीत बोलतो आपण काय, दुखाडवायला उंबरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवन बळ तुझी, वाट चुकणार नाही जीवन बळ तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. हे म्हणतो आपण, स्टोरी लावतो काय स्टेटसला ठेवतो आपण, पण त्याने एक प्रमाण पाठ केलं पाहिजे काय, मित्र केला महाबळी कामा नये अंतकाळी, हे प्रमाण पाठ असलं पाहिजे स्टोरी लावण्याच्या अगोदर बरं काय, स्टेटस लावण्याच्या अगोदर. किती जरी मोठा मित्र असला तरी ते अंतकाळाच्या वेळेला आपल्या कामी येणार नाही. सोयरे धारे कुठपर्यंत मशानभूमीत. मुलगा सुद्धा महाराज अग्नी दाग दिला की संपलं मुलाचं, तिथून पुढं काही करू शकत नाही. पण तिथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा आहे, म्हणून सावध व्हा. विठाला नातेवाईकाच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. नातेवाईक कसे आहेत? अरे एकदा कांत काळ आला की सगळे टाकून पळतात महाराज. टाकून पळती राणा पोरे, 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 टाकून पळते रांडा पोरे. सगळेजण टाकून पळतात महाराज, म्हणून यांच्या भरोश्यावर राहता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, एकदा का तुमचं आयुष्य संपलं रे, संपलं की मग हे जे सोबतचे आहेत ना, हे सोबतचे काही करू शकत नाही. महाराज त्या ठिकाणी एक नामदेव महाराजांनी रूपक केलं बघा. कोण? रामदेव महाराजांना. अंतकाळी मी परदेशी ऐसा जाणून मानसी,
ज्या वेळेस नामदेव महाराज म्हणू लागले देवा मला माझा अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला असं वाटलं की हे सोयरे धायरे मित्रमंडळी माझ्यासोबत येतील, पण ते आले पण मशानभूमीतून वापस गेले. मित्र आले गोत्र झाले तेही मशानाहुनी परतले. मला वाटलं मी सगळ्यात जास्त प्रेम आपण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? तिच्यावर म्हणजे कोणावर? तिच्यावर म्हणजे कोणावर? बाईकवर आहे ना. जळतसे मशान अग्निसवेकला. महाराज म्हणतात जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं अंबादास भाऊ, सगळ्यात जास्त प्रेम माणूस बायकोवर करतो, पण तीच बायको मला जळताना नुसती पाहू लागली, काहीच करू शकले नाही, मी एकटा जळू लागलो. मग हे महाराज काळ आला की या जगावर प्रेम केलेला एकही माणूस आपल्या सोबत काही करू शकत नाही, तर आपण केलेलं भजनच काम येणार आहे, म्हणून भजनच केलं पाहिजे. महाराज म्हणतात आयुष्य सरलिया कोणबा संगाती पुढे होय भजेते यमदंड. महाराज आमचे गुरुजी सांगायचे इथं विषयाचे भोग भोगत असताना आपल्याला बरं वाटतंय, पण तिथं गेल्याच नंतर महाराज आपल्याला फार त्रास होतो. मारिती तोडती तोडती निष्ठूर आणि यमाचे किंकर भोवसाल. मार जर तुम्हाला खायचा नसेल तर त्या ठिकाणी महाराज उपाय केला पाहिजे. महाराजाला विचारलं महाराज कोणता उपाय करावा? महाराजांनी सांगितलं सोपा आहे अभंगाचं 3रं चरण. उपाय तो सोपा नामाचा गजर, उपाय धिंता टिट करता गदी गण टिट करता गदी गण. उपाय तो सोपा नामाचा गजर, 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 उपाय तो सोपा नामाचा गजर. न करी विचार पुढे काय, 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 न करी विचार पुढे काय. आयुष्य सरलिया कोण सांगाती, आयुष्य सरलिया प्रेम सांगाती, आयुष्य सरलिया कोण सांगाती, आयुष्य सरलिया प्रेम सांगाती. उपाय तो सोपा नामाचा गजर, नगरी विचार पुढे काय, नगरी विचार पुढे काय, नगरी विचार पुढे काय. उपाय तो
सोपा नामाचा गजर, न करे विचार पुढे काय. तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर उपाय सोपा आहे म्हणे. काय करा? नामस्मरण करा. पण नामस्मरण करायचं म्हटलं की रोहिदास बाबा आपल्याला कटाळ येतो की नाही? संसार करायचा म्हटलं की महाराज आठासानं आटून नटून करतो. पण भजन करायचं म्हटलं की फार कंटाळा. महाराज ज्ञानोबा सांगतात साया असं करीशी आणि हरीशी न भजसी. पण भजन म्हणजेच अमृत आहे महाराज. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इस छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निसबासर, हरि का नाम जपो निसबासर, इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अरे ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही महाराज. विठाला विठाला म्हणजे फार सोपा उपाय, अगदी सोपा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. हा उपाय सगळ्यात सोपा आहे. कोणता? नामस्मरण करणं. सोडवी नयमा सोडवी नयमा पासोरिया, इथं केलेलं भजन पितृलोकाला चालतं का? भारतातली प्रत्येकच वस्तू अमेरिकेला चालत नाही असं नाही. भारतातली एक वस्तू अमेरिकेत चालते. कोणती? सोनं. बिस्किटचं सोनं अमेरिकेला चालतं, पाकिस्तानला चालतं, परदेशात चालतं. तसंच इथली वस्तू कोणतीच परलोकामध्ये चालत नाही. पण इथं केलेलं भजन परलोकामध्ये चालतंय. इथं भजनच केलं पाहिजे महाराज. हे भजन तिथं तुम्हाला सोडवण्याचं काम करतो. किती सोपा उपाय आहे महाराज. आपल्याला जर देवाचं नाव घ्यायची इच्छा जरी नसेल आणि अनायासे आपल्या मुखामध्ये देवाचं जर नाव आलं तर आपला उद्धार होतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक पिंगळा नावाची वेश्या होती. कोण होती? वेश्या. आयुष्यभर देह विक्रीचा धंदा केला आणि मग महाराज त्या ठिकाणी वृद्ध झाली. मथारच पण आल्याच्या नंतर महाराज मथाऱ्या माणसाजवळ सरासरी जास्त माणसं जात नाही. मग तिच्याकडे कोणीच जात नव्हतं. मथारी झाली. मग काहीतरी टाइमपास करायचा. त्या काळामध्ये मोबाईल नव्हते ना. मग काहीतरी टाइमपास करायचं म्हणून तिने एका पोपटाला पाळलं. कोणाला? पोपटाला. आणि पोपटाला पाळल्याच्या नंतर महाराज पोपटाला ती म्हणायची राघू. काय म्हणायची? राघू म्हणायची. नाव ठेवलं होतं राघू. ते अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर ते पोपट जवळचा उडाला आणि एका झाडावर लांब जाऊन बसला. अंतकाळ जवळ आला. तिला वाटत होतं की या पोपटानं माझ्या जवळ असावं म्हणून त्या पोपटाला हाक मारू लागली. तिला म्हणायचं होतं राघू इकडे ये. तिला म्हणायचं होतं पण अंतकाळ आला आणि जीभ वळली नाही. मुखातून शब्द बाहेर पडला. राघू म्हणायचं तर शब्द निघाला राघव. राघव शब्द निघाल्या बरोबर महाराज प्राणज्योत निघून गेली. मृत्युमुखी पडली. त्या पोपटाला दया नाही आली. पण वैकुंठात बसलेल्या महाराज रामाला म्हणजे राघवाला दया आली आणि तिच्यासाठी विमान पाठवलं. प्रमाण आहे का? पक्षियाच्या छंदे स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अरे मुद्दाम देवाचं नाव घेतलं नाही महाराज, पोपटाचं नाव घेतलं. पण महाराज उद्धार झाला. आपण मुद्दाम घेतल्याच्या नंतर आपला का होणार नाही. हे पहिलं उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण सगळ्याला माहिती आहे महाराज आजामेळचं. आजामेळचं महाराज सगळ्याला माहित आहे. त्याचं मुलाचं नाव होतं नारायण. काय होतं?
नारायण आजा मेळ्याचा अंतकाळ जवळ आला ना आपल्या लेकरू जवळ खेळू लागलं यम दिसू लागले म्हणून ते आजा मेळ्यानं हाक मारली नारायणा धाव नारायणा मला वाचव. पोराला दया ना आली पण वैकुंठात बसलेल्या नारायणाला दया आली आणि त्यांनी पार्सद पाठवले जा म्हणे आपल्या गिराईक तिथं आपली धावा करतय. यमाचे दूत आले आणि महाराज विष्णूचे दूत सुद्धा तिथं आले. दोघांमध्ये वाद झाला. यमाचे दूत म्हणू लागले हे आमचं गिरायक आहे कशामुळं याच्या गळ्यात माळ नाही कीर्तन ऐकलं नाही पट्टी दिली नाही परमार्थ केला नाही हरिपाठ केला नाही. म्हणलं ते जाऊ दे हो माग काहीच न करू द्या. पण आता काय म्हणाले म्हणे नारायण ते नारायण तुमच्या देवाचं नाव नाही म्हणे त्याच्या मुलाचं नाव आहे. म्हणजे मुलाचं जरी असलं आमचा नारायण अगोदर आहे का तुमचा त्याचा मुलगा अगोदर आहे. म्हणजे तुमचा नारायण मग आमच्या देवाचं नाव घ्याले. ऐकत नव्हते मारून काढून दिले. कोण यमदूत यम धर्माजवळ गेले म्हणू लागले महाराज तुम्ही चुकीचा पत्ता सांगितलाय ते गिराईक आपलं नव्हतं. म्हणे कस काय म्हणे ते नारायण नारायण म्हणून लागलं. म्हणे नारायण म्हणून लागलं अरे त्याच्या गावात नाही त्याच्या शिवारात जाऊन नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नामधारकाच्या शिवा. नका जाऊ त्याच्या गावा नामधारकाच्या शिवा. यम धर्म म्हणू लागला त्याच्या गावात नाही त्याच्या शिवारात सुद्धा जाऊ नका. मला सांगा आजा मेळानं मुद्दामून देवाचं नाव घेतलं का सहज घेण्यात आलं. सहज घेण्यात आलं. महाराज प्रमाण ऐका पुत्राची या छंदेस मरे नारायण त्यासाठी विमान पाठविले. पुत्राच्या छंदामध्ये नारायण म्हणत होता परिणाम महाराज त्या ठिकाणी विठोबा रखुमाई म्हणजे अगदी सोपा उपाय आहे. दुसरं तिसरं काही करू नका. सोपा उपाय आहे. देवाचं भजन करा देवाच्या नामाचा उच्चार करा 100% तुमचा उद्धार होईल. महाराज म्हणले मी कशाला सांगू तुम्ही काय आंधळे आहेत काय. एका जनार्दनी तुकारे आंधळा अंधे कतोशी डोळा. सुख दुःख सुख आणि दुःख या शब्दाचा अर्थ आहे जन्म आणि मरण. जन्म आणि मरण आपण डोळ्यानं पाहतो. महाराज बघा किती जण इथं बसलेला प्रत्येक माणसानं 100 जणाला वाट लावला असं. किती जणाला आता माझं वय कमी असून मी 150 जणाला वाट लावला असेल आहे की नाही. मी सरासरी काळली फक्त रोज महाराज आपण मरण पाहतो पण त्या मरणाकडे पाहून सावध होत नाही. एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारे न व्हा. हे हा कीर्तन म्हणजे सावध होण्याचं महाराज नुसतं ऐकण्याचं नाही. लोकांच्या कीर्तन सगळं पाठ झालं गंगापूजनाचं. 13वीचं कीर्तन महाराज सगळं पाठ आहे. लोकांच्या उपजेते नाशे नाश येले पुनर्वृत्ती हे सगळं पाठ आहे. पण त्याच्याकडे आपली काय पाठ आहे महाराज. हे नुसतं पाठ करू नका. हे आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. हे उद्धार करून घेण्यासाठीच महाराज हे कीर्तन आहे बरं काय. म्हणून त्या ठिकाणी महाराज सुंदर नियोजन केलं सुंदर आयोजन केलं. या अभंगाचा अर्थ असा असेल माझा काय दावा नाही. श्री गुरुच्या मुखातून ऐकलं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं महाराज आता या वावरे परिवारावरती महाराज दुःखाचा डोंगर आहे बरं काय. बाप निघून जाणं म्हणजे काय महाराज. बाप निघून जाणं म्हणजे आधार संपणे गड्या. काय आधार संपणं. मी सांगत असतो म्हातारा झालेला बाप असू द्या महाराज. म्हातारा झालेला बाप असू द्या बाजूवर पडलेला असू द्या पण बाप असणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या अंगणामध्ये महाराज तुमच्या बापाची बाज आहे ना जोपर्यंत महाराज तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत गावातल्या एकाही पाप्याची नजर तुमच्या घरावर पडत नाही. हे बापाचं अस्तित्व आहे महाराज. हे अस्तित्व आहे.
बाप खूप प्रेम करतो महाराज आपल्या मुलावर, बाप खूप प्रेम करतो. पण लोकांना बाप निष्ठूर सांगितला महाराज, बाप मारणारा सांगितला, बाप बोलणारा सांगितला, बाप निष्ठूर सांगितला. पण बापासारखं प्रेम करणारा जगाच्या पाठीवर कोणीच नाही महाराज. बाप कधीच रडत नाही, बाप उभ्या आयुष्यामध्ये कधीच रडत नाही. पण रोहिदास महाराज बाप 2 दिवसाला रडतो. एक ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं त्या दिवशी बाप रडतो, आणि दुसरं म्हणजे बाप ज्या दिवशी महाराज मुलगा वेगळा होतो बापातून त्या दिवशी रडतो. म्हणून मी सांगत असतो की बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करून घ्या. बाप खूप प्रेम करतो महाराज. किती प्रेम करतो. उरामती माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फोटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळणं फार अवघड आहे महाराज. बाप कळत नाही. आई मला भूक लागली, जेवण वाढून दे म्हणल्याबरोबर महाराज ताटात जेवण वाढून देणारी आई सगळ्याला दिसते. पण उभ्या आयुष्याच्या जेवणाची सोय करणारा तो बाप असतो महाराज, तो बाप असतो. बरं माझ्या डोळ्यातल आसव कुणी मायेला पुसताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाणा जोडलेली, उभ्या आयुष्यात त्याने हसे कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप कळणं फार अवघड आहे महाराज. कोणी जर बाबा म्हणलं तरी महाराज अंतकरणामध्ये काळमेल होते. बाप निघून गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळत असते. आमचे निवृत्ती मामा महाराज आज बाप निघून गेले आहे तेव्हाही किंमत होती, आणि गेल्याच्या नंतरही सुद्धा महाराज किंमत आहे. पण काही काही माणसाला बाप असताना किंमत कळत नाही. बाप निघून गेल्याच्या नंतर बापाच्या नावानं रडत असतात महाराज. असंच माझं पुण्याला कीर्तन होतं, आणि कीर्तन चालू असताना महाराज मी बाप सांगू लागलो. एक तरुण पोरगा महाराज त्या ठिकाणी रडत बसला होता. कीर्तन संपलं, आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू फारच रडत होता, का रडत होता. त्यानं सांगितलं, बाबा जे आज तुम्ही कीर्तन करताय 1 वर्षापूर्वी माझा बाप माझ्यासाठीच वारला हो. मी माझ्या बापाला कधी तोंडानं बोलत नव्हतो, माझ्या बापावर मी हक्क गाजवायचो. पण माझा बाप मला बाईक आणण्यासाठी गेला, आणि येता येता ऑक्सिजन झाला, आणि तिथंच माझा बाप गेला. पण जाता जाता सुद्धा माझा बाप माझी शेवटची इच्छा पूर्ण करून गेला. याला म्हणतात बाप महाराज. बरं काय याला काय म्हणतात, बाप. म्हणून बाप जिवंत आहे ना तोपर्यंत प्रेम करून घ्या. आता किती जरी बाबा बाबा म्हणलं तरी महाराज संतो बाबा काही येणार नाहीत. पण मी सांगत असतो, गेलेले माणसं पुन्हा पुन्हा भेटत नसतात. गए हुए कभी आते नाही, सिर्फ उनकी याद आती है. आता महाराज जरी संतो बाबा गेलेले असले तरी महाराज त्यांच्या संस्कारानं ते इथंच आहे. बरं काय त्यांचे संस्कार मात्र निवृत्ती मामा आणि ज्ञानोबा मामा यांच्यामध्ये आहेत. आता फक्त एकच करायचं की त्यांचं महाराज जे गुण आहेत ते सांभाळण्याचं काम करायचं आहे. खऱ्या अर्थानं महाराज संतो बाबाचं जाणं म्हणजे वावरे परिवारात फार दुःख आहे महाराज. आणि हे दुःख न झेलणार आहे न पचणार आहे. पण या सृष्टीचा नियम आहे महाराज, ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला त्याला मरायचे. मरण निर्विकल्प आहे महाराज. पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संतो बाबाचा देह पडलेला आहे, आत्मा नाही. काय आत्म्याचं स्वरूप सांगितलं महाराज. कसं आत्मा काय करत असतो, जसं आपण फाटलेले मळालेले कपडे महाराज टाकून देतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो, तसंच महाराज देह सुद्धा तसं करतो. बरं का काय करतो, जीर्ण झालेलं शरीर टाकतो आणि नव्या देहामध्ये प्रवेश करतो. ज्ञानोबराय सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नवनूतन वेदीजे, आणि तैसे देहांतरा स्वीकारीजे.
चैतन्यनाथे भगवंताकडे एवढीच प्रार्थना आहे की आमचे संतोष बाबा तुमच्याकडे आलेले आहेत, फक्त त्यांना चरणाजवळ जागा द्या, एवढीच प्रार्थना करू आणि या ठिकाणी इथं थांबू. ज्ञानेश्वर एका जनार्दनी तुकारे आंधळा कार्य आंधळा एका जनार्दनी तू कार्य आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तू कार्य आंधळा एका जनार्दनी तू कार्य आंधळा देखत सोडोळा सुख दुःख देखत से डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण बा सांगती आयुष्य सरलिया कोण बा सांगती देखत से डोळा सुख दुःख देखत से डोळा सुख दुःख आवी से सरलिया कोण बा सांगाती है आवी से सरलिया कोण बा सांगाती है पुढे भजिती यमदंड पुढे
आ